एकनाथ शिंदे साहेबांची एक विशेषता आहे, ते जनतामध्ये जाऊन जनताच्यासाठी काम करतात. आता तुम्ही बघितलं की उद्धव साहेब कधी कोणाला भेटत पण नव्हते. त्यांच्या एक पद्धत वेगळंच होते मातोश्रीमध्ये. परंतु आमचे साहेब 3 वाजता सकाळी असो किंवा 3 वाजता दुपारी लोकांना भेटतात. त्यांच्यासोबत बोलून समजून त्यांचं काम करतात. एकनाथजी शिंदे एक मास लीडर आहे. त्यांचे धडक आहे महाराष्ट्रासाठी, त्यांचे सोच आहे महाराष्ट्रासाठी आणि त्यांचे काम आहे महाराष्ट्रासाठी. एक फक्त फेसबुक लाईव्ह करतात, एक लोकांना फेस करतात, लोकांची काम करतात. एक फक्त मीडियामध्ये राहतात, एक लोकांना भेटतात, लोकांना समजून घेतात. हा फरक आहे. स्त्री सन्मान ही आपली संस्कृती आहे. पण वाईट राजकारणमध्ये असं पण लोक आहे जे मला माल म्हणतात. तेव्हा मला आठवण आहे की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेनी मला इतकी सपोर्ट दिलं आणि मला वाटते हे घमंड नक्की तुटणार. मी एक स्वाभिमानी स्त्री आहे आणि माँ मुंबादेवी नक्कीच त्यांना त्यांची जगा दाखवणार. शिवसैनिक शिंदे साहेबांचे पाठीशी आहे. मला आठवण आहे जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आमची रणरागिणी, तुम्ही लढा मुंबादेवी, तुम्ही माझी लाडकी बहीण, मी तुमची रक्षा करणार. माझे आणि बाळासाहेबांचं फॅमिली रिलेशन्स होते. माझे वडील पद्मश्री नाना चुडासमा यांचे ते मित्र होते. त्यांनी मला मुलीसारखी प्रेम दिलं आणि नेहमीच माझ्या पाठीशी राहिले. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांच्या शिवसेना मला हेच शिवसेना आता दिसते. मी कालही हिंदुत्ववादी होते, आजही आहे आणि उद्या पण राहणार. महायुतीमध्ये मुंबादेवी सीट शिवसेनाकडे असल्यानं महायुती म्हणून मी तिथे लढले आणि आजपर्यंत शिवसेना भाजपचे सर्वपेक्षा जास्त वोट आम्हाला भेटलं. मी हे श्रेय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना देते, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना देते, कारण 3दा माझ्यासाठी आले. इतकी कठीण सीट, जितकी मुसलमान वोट आहेत तिथे आणि कन्सॉलिडेशन तुष्टीकरणचं राजकारण तिथे, ते माझं पाठिंबा आणि मला हे विश्वास दिलं की तुम्ही लढा आणि शिवसेना आहे तुमच्यासोबत. हे इतिहास आज जे आम्हाला प्राप्ती झालं तर ते त्यांच्या नेतृत्व आणि राजनैतिक इच्छाशक्तीच्या मुळे. मुंबईमध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा. आता अटल सेतू प्रोजेक्ट 17,000 कोटी, मुंबई कोस्टल रोड 12,000 कोटी, मुंबई मेट्रो, विरार अलिबाग कॉरिडॉर, नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जे ए क्लास असणार पूर्ण विश्वमध्ये ह्याच्या चर्चा होत. बँड्रा वर्सोवा विरार सीलिंग बघा, किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या BDD चॉल प्रोजेक्टमुळं इतकी प्रयास आणि इतकी विश्वास की लोकांना घर भेटलं. BNCचे ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट्स बघा. मला आठवण आहे मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की हे महालक्ष्मी मंदिरच्या तुम्ही इतकी मोठं फंड दिलं साहेब, नक्कीच आपण एकत्र करू. 1 मिनिटमध्ये साई देऊन त्यांनी हे घोषणा केलं की मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरला आपण रिस्टोर करू. डॉक्टर श्रीकांत साहेबांचे जे विचार आहे, बॅलेड इस्टेट असो किंवा हॉर्नामेंट सर्कल असो, हे वर्ल्ड क्लास टुरिस्ट स्पॉट्स आणि डेस्टिनेशन्स. साहेबांनी किती काम केलं. तुम्ही मुंबई एंट्री टोल एक्झेम्पशन बघा किंवा आपला दवाखाना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामुळे 1,501 महिलांना 7,500 त्यांचे बँक अकाउंटमध्ये. समृद्धी महामार्ग असो, शासन आपला दारी असो, असे अनेक प्रकल्प योजना शिंदे साहेबांनी आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी केला.
धारावीला घेऊन लोक फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करतात. परंतु तुम्ही विचारा की इतकी लोकांना घर भेटतील आणि इतकी छान सुविधा, हे संभव आहे जेव्हा तुम्हाला राजनैतिक इच्छाशक्ती आहे किंवा तुमच्याकडे ते राजनैतिक इच्छाशक्ती आहे की शासन प्रशासन एकत्र काम कर. आमचे सरकार सबका साथ सबका विश्वास मध्ये विश्वास करतात. मुस्लिम समुदायामध्ये हे जे समाजचे ठेकेदार आहे ते त्यांना गुमराह करतात. वक्फ बिल काय आहे? वक्फ बिल आहे ट्रान्सपेरन्सी आणि अकाउंटेबिलिटीसाठी. आणि हेच मुस्लिम समुदायाला जे लोक गुमराह करतात त्यांना माहिती आहे की फायदा कोणाला होईल. फायदा मुस्लिम समुदायालाच मिळणार. परंतु लँड रेकॉर्ड्समध्ये, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, हायकोर्टमध्ये जिथे कोणी एन्क्रोचमेंट केलं तिथे पण त्यांना खूप लाभ भेटणार. कारण हे सरकारची स्पष्ट भूमिका आहे की भ्रष्टाचार नको, ट्रान्सपेरन्सी पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे आणि वक्फ बिल हेच करणार. 1995 मध्ये तुम्ही बघितलं तर वक्फ ॲक्ट होते. 2013 मध्ये पण वक्फ ॲक्ट होते. त्यानंतर काय बघितलं? इनएफिशियन्सी, भ्रष्टाचार आणि खूपच एन्क्रोचमेंट. हे पूर्ण पद्धतला स्ट्रीमलाईन करायचं आहे, क्लिअर करायचं आहे आणि ट्रान्सपेरंट प्रॅक्टिसेसची आवश्यकता आहे. कुणाल कामरा हे एक पपेट आहे. त्यांना माहिती आहे की शिंदे साहेबांवरती वार केलं तर त्यांना पब्लिसिटी भेटणार. परंतु फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा मतलब नाही की फ्रीडम ऑफ वल्गॅरिटी. शिवसेनेक नक्कीच ॲक्शन घेणार. एक ॲक्शन असतो आणि एक रिॲक्शन असतो. आता एक ऑटो ड्रायव्हर म्हणजे आमचे शिंदे साहेबांना तुम्ही असं टार्गेट केलं आणि असं अश्लील वाक्याचं उपयोग केलं तर नक्की ते रिॲक्शन शिवसेनेक देणारच. परंतु आम्हाला माहिती आहे की तुम्ही कोणाचं पपेट आहे आणि ते इकडे नक्कीच दिसते. मी आता सांगितले ना की विरोधक केवळ टीका करतात. त्यांना लोकांचं काम नाही करायचं आहे, केवळ राजकारण करायचं आहे. विधानसभा निवडणूकमध्ये माझा पराभव झाला, पण माझा पक्ष, आमचे विचार आणि हिंदुत्व नक्कीच जिंकले. आमचे एकनाथजी शिंदेनी स्वीकार केलं की इथपर्यंत कॉमन मॅन्स चीफ मिनिस्टर होते आणि आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन चीफ मिनिस्टर आहे. इलेक्शन कमिशन इंडिपेंडेंट काम करते. त्यांच्यावरती संशय घ्यायची काय गरज? जेव्हा त्यांचे विजय आहे तर ते त्यांचे विजय, जेव्हा आमचे विजय आहे तर त्यांना हे पचत नाही. आदरणीय श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकार केलं तर लोकांनी टीका केलं. परंतु मला काय त्यांच्यावरती टिप्पणी नाही करायचं आहे, कारण 20 वर्षापासून राजकारणमध्ये काम करते. आमचे 2 संस्था आहे, मुंबई माझी लाडकी आणि जायंट्स वेल्थ केअर फाउंडेशन. लोकांना माहिती आहे माझे काम, माझी नीती, माझे तत्व आणि माझं हिंदुत्ववादी सोच आणि विचार. काही लोक योजनाबद्दल बोलतात. असं योजना बंद होणार नाही. हे विरोधी लोकांचं फेक नॅरेटिव्ह आहे. सामान्य लोकांसाठी, हितांसाठी कोणती योजना बंद होणार नाही. ही आम आदमीची सरकार आहे. लोकसभा निवडणूकमध्ये फेक नॅरेटिव्ह असल्यामुळे आम्ही कमी पडलो, परंतु विधानसभामध्ये आम्ही लोकांना विश्वास दिला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी इतकी काम केलं. लाडकी बहीण योजना बघा, शासन आपल्या दारी बघा, किती काम केलं जनहितमध्ये आणि त्यासाठी आम्हाला खूप आशीर्वाद भेटला. 2 युवा नेता आहे. एक आहे डॉक्टर, एक आहे मास्टर. एक आहे परफॉर्मर, एक आहे नॉन परफॉर्मर. एक आहे लोकांसाठी काम करायचं हेच एक विचारधारा आणि एक आहे ज्यांनी तुष्टीकरण
आणि वोट बँकच्या राजकारण केलं. आता तुम्ही बघितलं तर खूप लोक सांगतात की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारधाराला घेऊन कोणी पुढे जाणार. नक्कीच आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. मुंबई कोर्ट एक व्यक्तीचा नाही, मराठी माणसाचा आहे आणि हिंदुत्वाचा गड आहे. हिंदुत्वाचा भगवा नक्कीच BMC मध्ये फडकणार. पण BMC इलेक्शनमध्ये तुम्ही बघा, नक्कीच भगवा असणार आणि नक्कीच एकनाथजी शिंदेचे नेतृत्वामध्ये शिवसेनाच्या महापौर मुंबईला नक्कीच भेटणार.